तुमचे केस वेळे अगोदरच पांढरे होत चाललेले असतील आणि हेच पांढरे केस लपवण्यासाठी तुम्ही अगदी केमिकल असलेले हेअर डाय वापरत असाल आणि यामुळे तुमचे केस अगदी डॅमेज झालेले असतील, हेअर फॉल देखील वाढलेला असेल आणि सोबतच स्प्लिट एंडची समस्या देखील वाढलेली असेल, तर अजिबात काळजी करू नका. कारण मी आजच्या व्हिडिओमध्ये अगदी झिरो कॉस्टमध्ये आणि घरच्या घरी हेअर डाय कसा बनवायचा हेच सांगणार आहे. यामुळे तुमचे केस अगदी मुळांपासून काळे होतील आणि सोबतच याचा रिझल्ट देखील परमनंट असेल. आणि हा डाय अगदी 5 मिनिटात आणि घरच्या घरी तयार होतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च येत नाही. कारण आपण हा डाय अगदी घरच्या घरी आणि किचनमधल्या 2 ते 3 वस्तू वापरूनच बनवणार आहे. त्यामुळे आपला हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि त्यासोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, आपला झिरो कॉस्ट हेअर डाय बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथं लागणार आहे ती म्हणजे कलौंजी. ही आपल्या किचनमध्ये अगदी सहज अवेलेबल असते आणि तिला अनेक वेगवेगळ्या नावांनी आपण ओळखतो. काही लोक याला नायजेला सीड्स म्हणतात, काही ब्लॅक सीड्स म्हणतात, तर काही ठिकाणी याला ब्लॅक क्युमिन सीड्स असं देखील म्हणतात. त्यामुळे गोंधळून वगैरे अजिबात जाऊ नका. आणि केस काळे करण्यासाठी हे जे कलौंजी आहे ते अगदी एक उत्तम पर्याय मानला जातो. आता बघा, याच्यामुळे आपल्या केसांना खूप सारे फायदे होतात. तर सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला कलौंजी घ्यायची आहे आणि तुम्ही इथं बघू शकता कलौंजी ही अशा प्रकारची असते. जर तुम्हाला माहित नसेल तर व्हिडिओमध्ये बघितल्याच्या नंतर तुम्हाला नक्कीच समजून जाईल. आता यानंतर आणखी एक महत्त्वाचा असा घटक आपण याच्यामध्ये वापरणार आहोत आणि तो म्हणजे लवंग. मित्रांनो, जी काही लवंग आहे ना ती देखील आपले केस काळे करण्यासाठी खूप जास्त प्रमाणात उपयोगी आहे. याचे देखील आपल्या केसांसाठी अनेक सारे फायदे आहेत. आणि या व्हिडिओमध्ये मी जी काही हेअर डाय सांगणार आहे ना त्याचे कोणतेही साईड इफेक्ट तुमच्या केसांवरती होणार नाहीयेत. त्यामुळे तुम्ही अगदी बिनधास्तपणे आपली ही रेमेडी नक्कीच वापरू शकता. बघा, लवंग आपण अनेक प्रकारे केसांसाठी वापरू शकतो. आपण लवंगाचं पाणी किंवा लवंगाचं तेल जरी स्कॅल्पवरती लावलं ना तरी स्कॅल्पमधील रक्ताभिसरण अगदी मजबूत होतं आणि त्यामुळे आपली केस गळण्याची समस्या देखील कमी होते. लवंगांमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे आपल्या केसांना फ्री रॅडिकल्स पासून वाचवण्यासाठी हेल्प होत असते आणि त्यामुळेच वेळेआधी पांढरे होणारे केस देखील हळूहळू कमी होतात. आणि सोबतच लवंगांमध्ये अँटी फंगल गुणधर्म देखील असतात, ज्यामुळे आपल्या स्कॅल्पमधील कोंडा कमी होतो आणि जर का स्कॅल्पमध्ये कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन असेल तर ते देखील हळूहळू गायब होतं. त्यानंतर बघा, आपल्याला एक स्वच्छ असं भांडं घ्यायचं आहे आणि जर का तुमच्याकडे लोखंडाचं भांडं असेल किंवा मग लोखंडाचा तवा असेल तर तो तुम्ही इथं नक्की वापरा. कारण याचे खूप सारे फायदे तुमच्या केसांसाठी होत असतात. सगळ्यात पहिल्यांदा जे काही भांडं तुम्ही घ्याल ते स्वच्छ असं करून घ्या आणि त्यानंतर याच्यामध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे एवढी कलौंजी ऍड करा. बघा, कलौंजी ही तुमच्या केसांच्या लेंथ प्रमाणे किंवा मग तुमच्या केसांच्या घनतेप्रमाणे तुम्ही कमी किंवा जास्त इथं घेऊ शकता. आणि त्यानंतर आता हे सगळी कलौंजी आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे आणि अगदी कमी फ्लेमवरती भाजून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, जेव्हा पण आपण हे भाजतो ना तेव्हा अगदी मंद आचेवरतीच आपल्याला भाजायचं आहे. कलौंजीच्या बिया किंवा मग कलौंजीचे तेल हे आपल्या हेअर फॉलिकल्सना ऍक्टिव्हेट करतात, ज्यामुळे आपले केस गळणं देखील कमी होतं आणि सोबतच नवीन केस उगवण्यासाठी हेल्प होत असते. आता हे थोडंसं भाजत आल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये साधारणतः 10 ते 12 किंवा 8 ते 10 एवढ्या लवंगा ऍड करायच्या आहेत. आणि लवंगा टाकल्याच्या नंतर आपलं सगळं काही मिश्रण आहे ना ते आणखी एकदा व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. बघा मित्रांनो, जी काही लवंग आहे ना ती देखील इथं आपल्याला काळ्या रंगावरती भाजून घ्यायची आहे, जेणेकरून काय होईल, तिचा रंग पूर्णपणे आपल्या केसांमध्ये येईल. बघा, हे सगळं मिश्रण थोडा वेळ भाजून झाल्याच्या नंतर इथं तुम्हाला याचा रंग चेंज होताना दिसत असेल. आणि जेव्हा याचा रंग पूर्णपणे चेंज होईल तेव्हा आपल्याला आणखी एक मस्त असा इन्ग्रेडियंट याच्यामध्ये ऍड करायचा आहे आणि हा पूर्णपणे ऑप्शनल आहे. तर बघा, याच्यामध्ये आपल्याला साधारणतः 2 चमचे एवढी हळद ऍड करायची आहे आणि हळद ही पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर का तुम्हाला हळदीच्या जागेवरती कॉफी पावडरचा वापर करायचा असेल ना तर तो देखील तुम्ही इथं करू शकता. आता हळद ऍड केल्याच्या नंतर हे सगळं काही मिश्रण अगदी लो गॅसवरती काळं होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय. आता ही व्हिडिओ तुम्ही स्किप न करता संपूर्ण बघा, कारण हे योग्य प्रमाणात भाजणं आणि सोबतच योग्य पद्धतीने वापरणं देखील खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि जर का तुम्ही आपला हा व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला पूर्णपणे पद्धत समजणार नाही आणि त्यामुळे आपल्या रेमेडीचे जे काही फायदे आहेत ना ते देखील तुम्हाला मिळणार नाहीत. आता तुम्ही इथं बघू शकता आपलं सगळं काही मिश्रण व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे. आणि पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एकच विनंती आहे, व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी व्हिडिओला एक लाईक करा आणि सोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय मला कमेंट करून नक्की सांगा. आता हे व्यवस्थित भाजून झाल्याच्या नंतर आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर पेस्ट बनवण्यासाठी तुम्ही याला एखाद्या खलबत्त्यामध्ये देखील ठेचून घेऊ शकता
किंवा जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील व्यवस्थित त्याची पावडर बनवून घेऊ शकता. आता बघा, एकदम फाईन अशी पावडर तुम्हाला तयार करायची आहे, ज्यामुळे काय होईल, तुमचा जो काही पॅक आहे तो अगदी मार्केटमधील पॅक सारखा रेडी होईल. तुम्ही इथं बघू शकता, मी व्यवस्थित अशी पावडर छान बारीक करून घेतलेली आहे. आणि बारीक झाल्याच्या नंतर एक स्वच्छ असा बाउल घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपली सगळी काही पावडर ट्रान्सफर करून घ्या. आणि हो, जर का तुम्हाला तुमच्या केसांवरती थोडासा बर्गंडी कलर हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये कॉफी पावडर नक्कीच ऍड करा. आणि जर का नॅचरल ब्लॅक कलर हवा असेल तर तुम्ही कॉफी पावडर स्किप केली तरी देखील चालेल. आता त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता, आपली फाईन अशी पावडर रेडी झालेली आहे. आणि ही जी पावडर आहे ना, ती अतिशय ब्लॅक आहे आणि जसा पावडरचा कलर आहे तसाच कलर तुमच्या केसांना देखील येणार आहे. बघा, पावडर थोडीशी हातामध्ये घेतली ना तरी देखील त्याचा काळेपणा तुम्हाला जाणवत असेल आणि ही असाच कलर आपल्या केसांवरती देखील देणार आहे. त्यानंतर आपल्याला याच पावडरमध्ये साधारणतः 3 ते 4 चमचे एवढं ऑइल ऍड करायचं आहे. आणि ऑइलमध्ये तुम्ही कोणतंही ऑइल इथं घेऊ शकता. जर तुम्हाला कोकोनट ऑइल सूट होत असेल तर तुम्ही ते वापरा. बघा, आजची रेमेडी बनवण्यासाठी मी इथं जास्त करून तर कोकोनट ऑइलचाच वापर केलेला आहे. जर का तुम्हाला कोकोनट ऑइल सूट होत नसेल किंवा मग ते तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही याच्या जागेवरती मोहरीचं तेल देखील घालू शकता. हे देखील खूप जास्त प्रमाणावरती इफेक्टिव्ह आहे. आणि जर का तुम्हाला यामधील कोणतंच तेल वापरायचं नसेल तर तुम्ही या ठिकाणी ॲलोवेरा जेल आणि सोबतच व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल देखील वापरू शकता. आता आपला सगळा काही डाय व्यवस्थित मिक्स करा आणि मिक्स केल्याच्या नंतर तुम्ही इथं बघू शकता, अगदी मार्केटमधील जसा हेअर डाय असतो ना तसा डाय आपला इथं रेडी झालेला आहे. आता डाय तर रेडी झालाय, पण हा डाय लावण्याची योग्य पद्धत देखील तुम्हाला माहित असणं खूप जास्त गरजेचं आहे. बघा, आपला डाय अप्लाय करण्यासाठी पहिल्यांदा काय करायचं तर केसांचे छोटे छोटे पार्टिशन करायचे आणि जिथे जिथे तुम्हाला पांढरे केस आहेत त्या ठिकाणी आपला हा डाय अप्लाय करायचा. अप्लाय केल्याच्या नंतर साधारणतः अर्धा तास किंवा मग 1 तास डाय केसांवरती तसाच राहू द्यायचा आणि त्यानंतर अगदी थंड पाण्याने धुवून टाकायचा. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं शॅम्पूचा देखील वापर करू शकता, पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही पहिल्याच वापरामध्ये शॅम्पूचा वापर करू नका, कारण त्यामुळे तुम्हाला खूप छान असे रिझल्ट भेटतील. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे जे मिश्रण आहे ते तुम्ही एखाद्या काचेच्या भरणीमध्ये 1 ते 2 महिन्यांसाठी देखील फ्रीजमध्ये स्टोअर करून नक्कीच ठेवू शकता. बघा, आपला हा नॅचरल असा हेअर डाय तुम्ही नक्की बनवा आणि सोबतच तुमच्या केसांमध्ये आठवड्यातून फक्त 1 ते 2 वेळा अप्लाय करून बघा. तुम्हाला अगदी 100 नाही तर 101% फायदे मिळतील. तुमचे केस गळणार नाहीत आणि पांढरे केस देखील काळे होतील आणि सोबतच जर का स्प्लिट एंडची समस्या असेल ना तर ती देखील हळूहळू कमी होईल. बघा, आपला हा हेअर डाय एवढा जास्त पॉवरफुल आहे आणि हा खूप लोकांनी वापरून देखील बघितलेला आहे. त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला यामध्ये कोणती शंका वगैरे असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा. मी त्याचं उत्तर देण्याचा तुम्हाला नक्कीच प्रयत्न करेल. सोबतच व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.